नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे आपले साई स्वराज ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण नाविन्यपूर्ण योजनेची कागदपत्रे अपलोड केल्यानंतरची प्रक्रिया पाहणार आहोत. नाविन्यपूर्ण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांद्वारे 30 जूनपर्यंत केली जाणार आहे. त्यात त्रुटी आढळल्यास आपल्याला SMS द्वारे कळविले जाणार आहे. 1 जुलै ते 3 जुलैपर्यंत त्या कागदपत्रातील त्रुटी पूर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर त्रुटी पूर्तता केलेल्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी 4 जुलै ते 6 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. कागदपत्रांची अंतिम पडताळणी झाल्यानंतर 7 जुलै रोजी राखीव लाभार्थ्यांची व 8 जुलै रोजी अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे. धन्यवाद.